नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांच्या इशाऱ्यावर आणि सुपारीमुळे माझ्यावर 6 महिने जुन्या टिपू सुलतान नामक स्मारक चौथरा उभारणी प्रकरणात आता वाढीव कलमे लावून शिड्याकडीला ऊत आणला जात आहे। शेखर पाटील हे खुणशी प्रवृत्तीचे असून त्यांनी माझी सुपारी दिली आहे, त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास तेच जबाबदार राहतील, असा गंभीर आरोप धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी आज केला आहे। संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बीजी शेखर पाटील यांचाही हात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत। त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलशी थेट संबंध असल्याचाही त्यांनी सनसराटी आरोप केला आहे। नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बीजे शेखर पाटील यांनी दिलेली सुपारी आहे। आता ही घटना 6 महिन्यापूर्वीची आहे आणि ते बाशीकडीला ते नवीन उभारला आलेला आहे। आता हे बीजे शेखर पाटील साहेब जे हे अत्यंत खुणशी प्रवृत्तीचे आहे आणि त्यांनी हे सगळी सुपारी दिलेली आहे। आणि आज मी जाहीरपणे सांगू इच्छितो की आता हे तर ठीक आहे, ही छोटी गोष्ट आहे, पण ह्यापेक्षा जास्त माझ्या जीवाला काही बरा वाईट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजे शेखर पाटील यांची राहील। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मराठा आंदोलकांची दास्ती घेऊन मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यातील नियोजित दौरा रद्द केला आहे। बैठकीच्या ठिकाणीच मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवत सरकारसह दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। तसेच उद्याच्या नाना पटोले यांच्या दौऱ्याला देखील मराठा समाजानं विरोध दर्शवून त्यांचा मेळावा उधळण्याचा इशारा देखील दिला आहे। महाराष्ट्रभरात सत्ताधारीसह विरोधक आमदार खासदारांना गावबंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील मंत्री, आमदार, खासदार यांना गावबंदी घालण्यात आली आहे। त्यातच मंत्री दादा भुसे यांनी धुळ्यात बैठकीचे आयोजन केले होते। त्यांच्या बैठकीची बातमी कळताच मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विरोध दर्शवून धुळ्यात येऊ न देण्याचा इशारा देखील देण्यात आला। मराठा आंदोलकांच्या आक्रमक झालेल्या भावना व त्यांच्या दास्तीमुळे मंत्री दादा भुसे यांनी धुळ्याचा दौरा रद्द केला आहे। बैठकीच्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी भुसे यांच्यासह राज्य सरकारच्या विरोधात काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी धुळ्यात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं गेल्या 3 दिवसापासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। दिवसेंदिवस साखळी उपोषणाला विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे। तर दादा भुसे यांनी आपल्या मुलांचा राजकीय करिअर घडवण्यासाठी आजची बैठक बोलावली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे। गेल्या 1 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे नेते मनोजजी जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं, त्या उपोषणानंतर सरकारने त्यांच्याकडे 1 महिन्याची वेळ मागितली होती की आम्हाला 1 महिना वेळ द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। परंतु 1 महिन्याचा अल्टिमेटम झाल्यानंतर देखील सरकारने अजूनपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलेलं नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतो। आम्हाला आरक्षण नाही मिळत असेल तर कुठल्याही नेत्याला या जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही। महाराष्ट्राचे मंत्री, पालकमंत्री माननीय दादाजी भुसे हे या ठिकाणी एका आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये प्रदीपजी मिश्रा यांच्या या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून इव्हेंट घडवण्यासाठी या धुळे शहरात ते येणार होते। परंतु त्यांना माहिती पडलं की या ठिकाणी मराठा समाज हा अत्यंत संतापलेला आहे, म्हणून आज या ठिकाणचा त्यांनी जो दौरा होता तो मराठा समाजाला धसका घेऊन ते या ठिकाणी पोहोचले नाही। नवीन परत घ्या, परत समाजाने सत्ताधारी व पुढाऱ्यांना गावबंदी करताना
हे आम्ही असं निवेदन दिलं होतं आणि आमची मागणी होती की जोपर्यंत ओबीसी मध्ये आमचा समाज समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत मंत्री आणि पुढाऱ्यांनी गावात फिरायचं नाही. पण त्याच्या मुलाची राजकीय पोळी भाजण्यासाठी दादा भुसे इथं काही देवाधर्माच्या नावावर मिटिंग घेऊन समाजाची पलटी नाही आहे, स्वतःच्या मुलाची राजकीय पोळी भाजायसाठी इथं बैठक लावलेली होती. पण धुळे शहरातील, धुळे तालुक्यातील, धुळे जिल्ह्यातील मराठा समाज या अशा पुढाऱ्यांना भीक घालणार नाही. त्यांनी समाजाची बाजू मांडायची सोडून स्वतःच्या मुलाचं राजकीय करिअर बनवायसाठी इथं बैठक ठेवलेली होती. पण मराठा समाजाचे कार्यकर्ते इथं आल्यावर तो तिथून पळून गेला. यावेळी निंबा मराठे, भानुदास बगदे, भोला वाघ, अतुल सोनवणे, रणजित भोसले, विनोद जगताप, प्रदीप जाधव, संदीप पाटोळे, दीपक रोंदळ, मनोज दवळे, प्रकाश चव्हाण, गोविंद वाघ, राजेंद्र इंगळे, कैलास मराठे, अमर फरताडे, कुणाल फरताडे, संजय बगदे, सुधीर मगर, बाळू टोंबरे, मनोज रुईकर, श्याम निरगुडे, वामन मोहिते, भूषण बागुल, सुनील ठाणगे, अशोक तोटे, अरविंद भोसले, अर्जुन मोरे, राहुल क्षीरसागर, प्रफुल्ल माने, ॲडव्होकेट दिनेश काळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहर परिसरात पहाटे दाट धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे आज पहाटे पडलेल्या धुक्याचा सुखद अनुभव व गारव्याचा आनंद लोकांनी घेतला आहे. गेले 2 दिवस पहाटे 5:30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरली होती. परंतु शनिवारी त्यापेक्षाही दाट धुके सर्वत्र पसरलेले होते. निसर्गाची वेगवेगळी रूपे आता एकाच दिवसात दिसू लागले आहे. दाट धुक्यांमुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह शाळेकरी मुलं, व्यावसायिक तसेच मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना धुक्यामधून वाट शोधावी लागली आहे. त्यामुळे धुळे शहरात थंडीची चाहूल लागली असून उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची आता गर्दी दिसून येणार आहे. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेशाची कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरातील एकविरा देवी मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. हिंदू धर्मामध्ये सण उत्सव याचबरोबर ग्रहण काल देखील मोठ्या प्रमाणावर मानला जातो. आज कोजागिरी पौर्णिमा सोबतच चंद्रग्रहण देखील असल्यानं अतिशय साध्यापणाने व तितक्याच भक्तिमय वातावरणात 56 अन्न पदार्थाचा भोग लावून देवीला नैवेद्य दाखवण्यात आला आहे. मंदिराभोवती 5 फेऱ्या मारून देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली असल्याची माहिती मंदिर ट्रस्टींकडून देण्यात आली आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि नवरात्राची सांगता होते. कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केला जातो. पण आज चंद्रग्रहण असल्या कारणाने 1:05 वेध लागचा आहे, तर 1 वाजता मंदिर हे बंद केले जाईल. त्याचे आज सगळे सोपस्कार आई साहेबांचे करण्यात आलेले आहे. छोट्या प्रमाणात 56 भोग लावण्यात आला. तो लगेच उचलून आता प्रसाद म्हणून वाटला जाईल. अन्नदानही केले जाईल. अन्नदानाचा कार्यक्रमही होतो. त्यानंतर दर पौर्णिमेप्रमाणे ह्याही पौर्णिमेला आई भगवतीची पालखी मंदिरातल्या मंदिरात काढण्यात आली आणि मंदिरात 5 फेऱ्या मारून पालखी संपवण्यात आली. आता 12च्या आरतीनंतर आई भगवतीचा महाप्रसाद, महानैवेद्य हे सगळं झाल्यानंतर सर्वांना प्रसादाचं वितरण करण्यात येईल. महाप्रसादाचं वितरण करण्यात येईल सगळ्या भाविकांना. आणि यांना नवरात्र उत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक, पौर्णिमानिमित्त आलेल्या सर्व भाविकांना सर्वांना शुभ आशीर्वाद आणि आई भगवतीचाही आशीर्वाद आणि सगळ्यांचा धन्यवाद. दरम्यान ग्रहण काल असल्यानं एकविरा देवीला दाखवण्यात आलेला नैवेद्य हा भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात आला. तर दुपारी 1 वाजेला मंदिर बंद करण्यात आलं. मंदिर परिसरात शुकशुकाट बघायलाही मिळाला. दरम्यान शारदीय नवरात्र उत्सवाचा कोजागिरी पौर्णिमा शेवटचा दिवस असल्यानं सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांची आई एकविरेच्या दर्शनासाठी रीग लागण्याचं देखील बघायला मिळालं. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे शहर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मधील देवपूर विटाभट्टी येथे अभ्यासिका बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या अभ्यासिका केंद्र उपयुक्त ठरणार आहेत. धुळे शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत व इतर परीक्षांसाठी अभ्यास करण्यासाठी देवपूर भागात एक सुद्धा अभ्यासिका नव्हती. आमदार फारुख शाह यांच्या दूरदृष्टीमुळे देवपूर भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व्हावे म्हणून त्यांच्या प्रयत्नानं अभ्यासिकासाठी 25 लाख रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. शहरातील 4 ठिकाणी या अभ्यासिका मंजूर झाल्या आहेत. यापैकी 2 अभ्यासिकाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. तर आज देवपूर भागातील दुसऱ्या अभ्यासिकाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यासाठी मी शहरात 4 ठिकाणी स्टडी सेंटर म्हणजे अभ्यासिका तयार करतो आहे. त्यातनं 2 ठिकाणी काम सुरू झालेलं आहे आणि आज प्रभाग क्रमांक 3 येथे गुलाब हाजी नगर ह्या ठिकाणी पण आम्ही एक अभ्यासिकेचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. यासाठी आमचे परिसरातील नगरसेवक नासिरभाई पठाण, नगरसेवक अब्दुल गनी डालर, नगरसेवक सईद बेग आणि आमची महिला शहर अध्यक्षा फातिमा मॅडम, तसेच नजर खान, कैसर पेंटर आणि शहजाद भाई, आकिब अली या सर्व लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्यासाठी मी 25 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते. आजचा समारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. ह्यावेळी माझ्यासोबत आमचे सहकारी, आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, तसेच निजामदादा सय्यद आणि परिसरातील अनेक नागरिक यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. भैया ते आपले नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक विजय शेखर पाटील यांनी दिलेली सुपारी आहे. आता ही घटना 6 महिन्यापूर्वीची आहे आणि ते बाशीकडीला ते नवीन उभारला आलेला आहे. आता हे विजय शेखर पाटील साहेब जे हे अत्यंत खुणशी प्रवृत्तीचे आहे आणि त्यांनी हे सगळी सुपारी दिलेली आहे. आणि आज मी जाहीरपणे सांगू इच्छितो की आता हे तर ठीक आहे, ही छोटी गोष्ट आहे, पण ह्यापेक्षा जास्त माझ्या जीवाला काही बरा वाईट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विजय शेखर पाटील यांची राहील. या कार्यक्रमाला देवपूर भागातील नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गनी डॉलर, कैसर अहमद, डिसेन मास्टर डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, महेमुना अन्सारी, निजाम सय्यद, अलीम शमसुद्दीन, डॉक्टर बाबूराव पवार, आसिफ शाह, अल्ताफ पिंजारी, सुफी हाजी, फकीरा बागवान आदी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे खासदार डॉक्टर हिना गावित तसेच शिरपूर तालुक्याचे आमदार काशीनाथ पावरा यांच्या हस्ते सुमारे 1,20,00,000 रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं आहे. यावेळी खासदार हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करतेवेळी शासनाकडून मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देखील ग्रामस्थांना दिली आहे. तसेच प्रतिभा भगवान तलवारे यांनी मनोगत व्यक्त करतेवेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांना ठाणेर येथील महिला बचत गट तसेच तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे. भूमिपूजन कार्यक्रमाचे औचित्य साधत डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते तसेच आमदार काशीनाथ पावरा यांच्या हस्ते गरीब गरजू लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेच्या साहाय्यानं गॅस सिलेंडर, नवीन रेशन कार्ड, विभक्त रेशन कार्ड, चष्मा तसेच शाळेकरी मुलांना स्वेटरचे वाटप देखील केलं आहे. या कार्यक्रमादरम्यान स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र एरिया डायरेक्टर जनरल सेक्रेटरी म्हणून नुकतीच डॉक्टर भगवान तलवारे यांची निवड झाल्यामुळे खासदार हिना गावित यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरवण्यात आला आहे. तसेच डॉक्टर भगवान तलवारे यांनी देखील डॉक्टर हिना गावित यांना प्रतिमा भेट देऊन गौरवले आहे. तसेच ठाणेर येथे नुकतीच कोळी समाज अध्यक्ष निवड करण्यात आली होती. कोळी समाज अध्यक्ष म्हणून देवनाथ कोळी तसेच उपाध्यक्ष म्हणून पंकज कोळी यांचा देखील खासदार हिना गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार काशीनाथ पावरा, डॉक्टर भगवान तलवारे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, राहुल रंदे, उपसरपंच दीपक जमादार, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे, सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित सिंग जमादार यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यावेळी सूत्रसंचालन युवराज चौधरी यांनी केलं आहे. मधील आपलं ऐतिहासिक गाव आहे. या गावातील बहुसंख्य लोकांना आजपर्यंत भरपूर योजना भेटत नव्हत्या
पण आमच्या परिवर्तन पॅनलतर्फे आमचे जे दीपक भाऊ आहेत, दीपक भाऊने ना त्यांच्या मागे सातत्याने पाठपुरावा केला आणि आज एवढा प्रचंड प्रमाणात 1,10 ते 20 लाखाच्या एवढा निधी मंजूर करणं सोपी गोष्ट नाही. या गावाच्या विकासासाठीच आम्ही कटिबद्ध आहेत आणि भविष्यात देखील गोरगरीब लोकांना जेवढ्या जास्तीत जास्त सुखसुविधा देता येतील त्याचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करू व आमचं जे वचन दिलं होतं एक प्रकारे ते वचनाची आम्ही पूर्तता करत आहोत. ठाणेर येथे सांसदरत्न खासदार डॉक्टर दिनाताई गावित यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. आज पहिल्यांदा ठाणेरमध्ये सुमारे 1,20 लाख रुपयाचे विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले, ज्याच्यामध्ये पेवर ब्लॉक असेल, सामाजिक सभागृह असतील, कॉन्क्रीट रस्ते असतील, अशा विविध विकास कामांचं उद्घाटन हिनाताईंमार्फत करण्यात आले. हिनाताईंच्याच सहकार्याने व हिनाताईंच्याच पाठपुराव्याने गावाला प्रथम निधी मिळालेला आहे म्हणून ग्रामस्थांनी हिनाताईंचे आभार मानले आहे. तसंच हिनाताईंच्या अस्तित्वामध्ये आणि हिनाताईंच्या उपस्थितीमध्ये गावातील विविध गरजूंना उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनचं वाटप करण्यात आलं. तसंच जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना स्वेटरचे देखील वाटप करण्यात आले व नवीन जे रेशन कार्ड धारक होते, ज्यांना रेशन कार्डची आवश्यकता होती, त्याला पूर्ण आमच्या परिवर्तन पॅनलने पाठपुरावा करून त्यांचे रेशन कार्ड बनवून गरजूंना इथे लाभ देण्याचा प्रयत्न आज करण्यात आला. याच्यानंतर देखील असंच या परिवर्तन पॅनलचे काम या गावात चालू असेल व लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत करण्यात येईल असे मी आश्वासन देतो. प्रतिनिधी मधुकर सिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर.